जय महाराष्ट्र मंडळी, कशात बरंच असलं पाहिजेत. परत एकदा तुमचं स्वागत आपल्या नवीन ब्लॉगमध्ये मंडळी. तर बघू शकता आपल्या पाठच्या हे शेळ्या आहेत, तर यांना आपल्याला आणायचं आहे भारा. तर चला आपण तिकडे जाऊ थेट भारा आणायला. तर बघू शकता हे वातावरण कसं आहे मंडळी, सुंदर वातावरण आहे मंडळी. आपल्या गावाकडचं हा रुरल भाग आहे, म्हणजे आपण खेड्या भागात राहतो. तर चला मंडळी, चला. बघू शकता इथं बोरं किती आहेत मंडळी, बघू शकता बोरं इथं. पूर्ण भाग खेड्यासारखा आहे बघा. आम्ही सगळे शेतातच राहतात इकडे, सगळी कंपनी. तर बघू शकता बोरं आहे तिकडे. या बोरं खायला मंडळी. बघू शकता ही बोरं सगळी पडली, झडली, खालती पडली सगळीचे बोरं. बघू शकता बोरं हे बघा, बोरं कसं आहे बघू शकता. ही तूर तर तुम्ही कधी बघितली नसल, बघून घ्या. बघू शकता. तर चला आपल्याला तिकडे जायचं आहे. इथं पण बोर आहेत बघू शकता मंडळी. बोरं जिथं जासाल तिथं तुम्हाला बोरच बघायला भेटणार. आमच्या इकडे बोरं सोपं नाही इकडे. बघू शकता हे बघा बोरं. किती सुंदर नजारा बघा. लोकेशन कसं आहे, हे आमचं खेडेगावचं वातावरण हे बघा इकडे. तर मंडळी बघू शकता जिकडे जासाल तुम्हाला हिरवागार दिसणार, सुंदर निसर्ग रमण्यासारखा सुंदर नजारे बघायला भेटेल. बघू शकता कसा वाटला नजारा. बघू शकता लोकेशन पण एक नंबर आहे. बघू शकता मंडळी. तर आपल्याला जायचं भारा आणायला. तर आपण जवळजवळ आलो आहे. आपण इकडे इथे निंदायला आहेत, तिथं आपल्याला भारा घ्यायचा आहे आपल्या शेळ्यासाठी मस्तपैकी. तर बघू शकता मी इकडं आलो भाऱ्याला, भारा घ्यायला. 2-3च बाया आहेत त्यामुळे जास्ती नाही पाहिजे. हो घेऊन जातो. हो ही आपल्याला भारा घेऊन जायचं हे. तर मंडळी इथं भारा आणायला आलतो इकडे. तर बघू शकता इकडे जमिनीतून गॅस निघतोय. तर सांगा हे जमिनीत जास्ती खते टाकण्याचे परिणाम आहेत का कशाचे ते सांगा कमेंटमध्ये. बघू शकता जमिनीतून कसा गॅस बाहेर निघतोय. बघू शकता मंडळी कसा गॅस बाहेर निघतोय. तरी हे खताचा परिणाम आहे का, बघू शकता. तर मंडळी कमेंटमध्ये सांगा हे गॅस कशामुळे निघतोय. चला आपला भारा बाकी आहे, भारा घेऊ. तर मंडळी हा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.